सो या पक्ष्यांसाठी आपण थोडा टाईम तर दिलाच पाहिजे. आणि प्लस राहिला शब्द आता काही गोष्टींचा, तर आपण निसर्गाला पैसे देऊन जाऊ शकतो, पण निसर्गाला पैसे देऊन बनवू शकत. आपल्याला ह्या वास्तूंना किंवा या गोष्टींना आपल्याला जपून ठेवायचं आहे. सो मी तर नाशिकमधनं एकटा ह्या गोष्टींना सपोर्ट करतो आहे. मला तुमच्यासारख्या काही अजून थोड्याशा लोकांची गरज आहे का जे ह्या पक्ष्यांसाठी थोडासा टाईम देऊ शकता. सो मी तर काल या पक्षाला पाहून घ्या तुम्ही कशा जखमा झालेल्या आहेत. चारही साईडने पूर्ण जखम होत्या. आपण याला मस्त घरात घेऊन पूर्ण रिपेअर वगैरे केलं आहे. सो याला तर आपण 2 दिवसामध्ये सोडूनच देणार आहे. पण माझं असं एक म्हणणं आहे की सरकार जेव्हा निसर्गमय वातावरणात लोक जातात तेव्हा त्यांच्याकडनं रोड टॅक्स घेतो, त्यांना बाकीच्या सर्व गोष्टी घेतो. तर मग सरकारने पण यांच्यासाठी एक 24 तास दवाखाने उघडे ठेवले पाहिजे. 36 जिल्हे ना, ते 36 जिल्ह्यांमध्ये 36 डॉक्टर ठेवा, त्यांना 36,000 पेमेंट द्या आणि या पक्ष्यांसाठी काहीतरी सोयीसुविधा उपलब्ध करून द्या. कारण नाशिकमध्ये पशु दवाखाना आहे, पण त्याच्यामध्ये या पक्ष्यांची काहीच काळजी केली जात नाही. आणि मी आत्ता पहिला पक्षी नाही, याच्या पहिले पण माझे खूप सारे पक्षी वाचवण्यात आले. फक्त माझ्याकडे जागा नसल्यामुळे यांना निसर्गमय वातावरणात सोडण्यात आले होते. पण हा पक्षी हा खूप जास्त जखमी होतो. सो आपण याला आपल्या घरात घेऊन आलो होतो अँड त्याच्यानंतर आता हा रिपेअर झालेला आहे. याला 2 दिवसानंतर आपण सोडण्याचाही व्हिडिओ पोस्ट करू. बाकी जय श्रीराम, जय महाकाल आणि जय पशुपतीनाथ.